हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। कुपवाड हत्याकांडाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची तातडीने दखल। दोषी आरोपीला मृत्यूदंडासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी। 2 अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन। कुपवाड सांगली येथे घडलेल्या अत्यंत अमानुष आणि संतापजनक दुहेरी हत्याकांडातील आरोपीस मृत्यूदंडाची कमाल शिक्षा मिळावी, तसेच मृत दाम्पत्याच्या 2 अनाथ मुलींच्या शिक्षण आणि भवितव्याची शासनाने जबाबदारी घ्यावी, या मागणीसाठी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले। कुपवाड येथील हत्याकांडात मनीषा मोहन केसरेकर यांचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेले त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे। निवेदनात या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून जलदगती फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्यात यावा, यासाठी आरोपी दोषी सिद्ध झाल्यास त्यास कायद्यानुसार मृत्यूदंडाची कमाल शिक्षा मिळावी, तसेच तपासात अन्य कोणी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। या घटनेमुळे केसरकर दाम्पत्याच्या 2 मुलींच्या डोक्यावरील आईवडिलांचं छत्र हरपलं असून त्या अनाथ झाले आहेत। त्यामुळे त्यांच्या शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, त्यांच्या भवितव्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी आणि त्यांच्या संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनासाठी शासनाने विशेष मदत व संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली। उपमुख्यमंत्री शिंदे यांची तातडीने दखल। निवेदनाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तातडीने सांगलीचे पोलीस अधीक्षक साहेबांना दूरध्वनीवरून या प्रकरणाबाबत कठोर व तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। तसेच या दुर्दैवी घटनेमुळे अनाथ झालेल्या 2 मुलींच्या भवितव्याबाबत संवेदनशील भूमिका घेत त्यांच्या शिक्षण व खर्चाची जबाबदारी आपण घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री साहेबांनी दिले। यावेळी उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगली जिल्ह्यातील हा गंभीर मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। तसेच आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी शासनाच्या स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष श्री बजरंग भाऊ पाटील, श्री विलास देसाई, श्री जहीरभाई मुजावर, श्री नानासाहेब शिंदे, श्री आशिष साळुंके, डॉक्टर सतीश देसाई, श्री अमोल पाटील, श्री सुरेश टेंगले, श्री अरुण मोरे, श्री दादासो पाटील आणि श्री ओमकार भोसले, शमशेर नदाप उपस्थित होते। कुपवाड दुहेरी हत्याकांडाची तातडीने दखल घेऊन पोलीस प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्याबद्दल, तसेच 2 अनाथ मुलींच्या शिक्षण व भवितव्याची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिल्याबद्दल सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। आज सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदरणीय बजरंगभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी विलास काका देसाई यांच्याबरोबर महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि सांगली जिल्ह्यामध्ये कुपवाडमध्ये जे अमानुष प्रकार घडलेला आहे दुहेरी खुनाचा, त्या खुनाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिलं। साहेबांनी लगेच आमच्या मागणीची दखल घेऊन दोषी साहेब SP साहेबांना फोन लावला आणि त्या मुलांच्या पुढील त्यांचे जे अनाथ मुलं झालेले आहेत त्याचे शिक्षणाचं आणि त्यांचं खर्च आपण करू असं आश्वासन दिलं आणि लगेच त्या गुन्हेगाराला फाशी होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं केलं आणि शिवसेनेने जी यात संवेदना दाखवली त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व शिवसैनिकांचे आभार मानले। आम्ही महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना एक निवेदन दिलं। कुपवाड जिल्हा सांगलीमध्ये हा जो अमानुष प्रकार घडला की नवरा आणि बायकोची हातोड्यानं मारून त्या ठिकाणी हत्या करण्यात आली, त्या आरोपीला ताबडतोब कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आम्ही शिंदे साहेबांना दिलं। शिंदे साहेबांनी तातडीनं SP फोन लावला आणि त्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी, जलदगतीनं न्याय मिळावा दाम्पत्याला, असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं।
त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी, कुटुंबातल्या मुलांची सुद्धा जबाबदारी ही शिवसेनेच्या वतीनं घेण्याचं तिने या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी मनापासून शिंदेसाहेबांचं आभार मानतो सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं की अतिशय संवेदनशीलपणे प्रकरण त्या ठिकाणी सांगितल्या आरोपीला त्या ठिकाणी कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केला आणि त्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.